वेलकम टू SKG लर्निंग अकॅडमी। आज आहे 2 मार्च 2024। आजच्या दिवसाचे जे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स असणार आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत। त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। अशाच प्रकारचे रोजचे रोज चालू घडामोडीचे सेशन आपल्या चॅनलवर आपण घेऊन येत असतो। चला तर आजच्या सेशनला सुरुवात करूया। आजचा पहिला प्रश्न आहे, वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा 2027 चे आयोजन कोणत्या देशामध्ये केले जाणार आहे? तर पहा, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, चीन। चीन या देशामध्ये 2027च्या वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा या आयोजित केल्या जाणार आहेत। तर चीनमधील बीजिंग या ठिकाणी वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा 2027चे आयोजन केलं जाणार आहे। या अगोदर 2015मध्ये देखील वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धांचे आयोजन चीनमध्ये पार पडलं होतं। 2008मध्ये चीनने ग्रीष्मकालीन ऑलिम्पिक तसेच 2022च्या हिवाळी खेळांचे यजमानपद देखील भूषवलेलं आहे। वर्ल्ड ॲथलेटिककडून या स्पर्धा भरवल्या जात आहेत। हिची स्थापना झालेली आहे सन 1912मध्ये आणि या स्पर्धा सन 1976 पासून भरवण्यात येतात। वर्ल्ड ॲथलेटिक्सचे मुख्यालय मोनाकोमध्ये आहे आणि सध्या वर्ल्ड ॲथलेटिक्सचे अध्यक्ष आहेत सेबेस्टियन कोए। पुढचा प्रश्न पाहूया, खेलो इंडिया युनिव्हर्सिटी स्पर्धा 2024मध्ये पहिले स्थान कोणत्या विद्यापीठाने मिळवलेलं आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, चंदीगड युनिव्हर्सिटी यांनी खेलो इंडिया युनिव्हर्सिटी स्पर्धा 2024 ज्या नुकताच पार पडलेल्या आहेत यामध्ये अव्वल स्थान हे मिळवलेलं आहे। तर आसाममध्ये आयोजित करण्यात आलेल्या 2024च्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी स्पर्धा यांमध्ये चंदीगड युनिव्हर्सिटीने पहिलं स्थान मिळवलेलं आहे। चंदीगड युनिव्हर्सिटीने या स्पर्धेमध्ये 32 सुवर्ण पदके जिंकलेली आहेत। या स्पर्धेमध्ये लवली युनिव्हर्सिटीने दुसरे स्थान तर गुरु नानक देव युनिव्हर्सिटीने तिसरे स्थान मिळवलेलं आहे। या स्पर्धांचे यावेळचे हे चौथे संस्करण होते। 19 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी दरम्यान या स्पर्धा आयोजित केल्या गेल्या होत्या। याचं आयोजन गुवाहाटी, आसाम येथे करण्यात आलं होतं। एकूण 200पेक्षा अधिक युनिव्हर्सिटी या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या होत्या। यात 4500पेक्षा जास्त स्पर्धकांनी भाग घेतला होता आणि 20पेक्षा जास्त खेळ या स्पर्धेमध्ये खेळले गेले आहेत। पुढचा प्रश्न पाहूया, नुकताच NSGचे महानिदेशक म्हणून कोणाला अतिरिक्त प्रभार सोपवण्यात आला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, दलजीत सिंग चौधरी यांना NSGचे महानिदेशक म्हणून अतिरिक्त प्रभार सोपवण्यात आलेला आहे। तर IPS अधिकारी दलजीत सिंग चौधरी यांना सशस्त्र सीमा बलाचे महानिदेशक पदाव्यतिरिक्त NSGच्या अतिरिक्त महानिदेशक पदाचा पदभार देण्यात आलेला आहे। म्हणजे हे ऑलरेडी सशस्त्र सीमा बलाचे महानिदेशक पदावर कार्यरत आहेत आणि यांनाच NSGच्या अतिरिक्त महानिदेशक पदाचा पदभार देण्यात आलेला आहे। दलजीत सिंग चौधरी MA गणपती यांचे स्थान घेतील। दलजीत सिंग हे 1990 तुकडीचे IPS अधिकारी आहेत। तर त्यांची NSGचे अतिरिक्त महानिदेशक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर NSG नॅशनल सिक्युरिटी गार्ड आतंकवादाविरुद्ध लढणारी एक संघटना आहे। गृह मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली ही संघटना काम करत असते। याची स्थापना झालेली आहे NSGची 16 ऑक्टोबर 1984मध्ये। पुढचा प्रश्न पाहूया, नुकताच महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, S चौकलिंगम यांची महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नुकताच नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी आता असणार आहे S चौकलिंगम। SM देशपांडे यांच्या जागेवरती आता महाराष्ट्र राज्य निवडणूक निर्णय अधिकारी असतील। S चौकलिंगम हे 1996 तुकडीचे IAS अधिकारी आहेत। सध्या ते पुण्यामध्ये यशोदाचे महासंचालक म्हणून कार्यरत आहेत। राज्य निवडणूक निर्णय अधिकारी या पदावर त्यांची नियुक्ती पुढील 3 वर्षासाठी असणार आहे। तसेच राज्य सरकारने माजी सनदी अधिकारी प्रदीप व्यास, शेखर चन्ने आणि मकरंद रानडे यांची राज्य माहिती आयुक्त या पदावर देखील नियुक्ती केलेली आहे। पुढचा प्रश्न पाहूया, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा 2024चा आर्थिक साक्षरता सप्ताह केव्हा आयोजित करण्यात आला होता? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 26 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान हा रिझर्व्ह बँकेचा आर्थिक साक्षरता सप्ताह नुकताच आयोजित करण्यात आला होता। तर नागरिकांमध्ये आर्थिक साक्षरता आणि शिक्षणाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने दरवर्षी RBI कडून आर्थिक साक्षरता सप्ताह आयोजित केला जातो। यावर्षीचा हा आर्थिक साक्षरता सप्ताह 26 फेब्रुवारी ते 1 मार्च 2024 दरम्यान आयोजित केला गेला होता। यावर्षीच्या या आर्थिक साक्षरता सप्ताहाची थीम होती, योग्य सुरुवात करा, आर्थिकदृष्ट्या स्मार्ट व्हा। 2016 पासून RBI कडून अशा प्रकारचा आर्थिक साक्षरता प्रसार आणि शिक्षणाचा हा जो सप्ताह आहे हा आयोजित केला जात असतो। पुढचा प्रश्न पाहूया, जगातील पहिले वैदिक घड्याळ कोणत्या ठिकाणी स्थापित करण्यात आले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, उज्जैन। मध्य प्रदेशमधील उज्जैन या ठिकाणी हे जगातील पहिले वैदिक घड्याळ स्थापित करण्यात आलं आहे। तर मध्य प्रदेशमधील उज्जैनमध्ये हे वैदिक घड्याळ स्थापित केलं गेलं आहे।
1 मार्च 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उज्जैनमधील जंतर मंतर येथे बांधलेल्या 85 फूट उंच टॉवरवरती स्थापित केलेल्या वैदिक घड्याळाचे नुकताच उद्घाटन करण्यात आलेलं आहे. हे घड्याळ वैदिक हिंदू पंचांग, ग्रहांची स्थिती, मुहूर्त आणि ज्योतिष गणना याबद्दल माहिती प्रदर्शित करेल. या घड्याळामध्ये ग्रीनविच वेळ आणि भारतीय प्रमाण वेळ देखील दर्शविली जाणार आहे. या घड्याळात 2 सूर्योदयादरम्यानचा कालावधी 30 भागांमध्ये विभागला गेलेला आहे, ज्याचा 1 तास ISD नुसार 48 मिनिटांचा आहे. तर मोहन यादव यांनी 6 नोव्हेंबर 2022 रोजी या वैदिक घड्याळाची पायाभरणी केली होती. पुढचा प्रश्न पाहूया. जगामधील सर्वात कमी प्रजनन दर असलेला देश कोणता ठरला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, दक्षिण कोरिया. दक्षिण कोरिया हा देश जगामधील सर्वात कमी प्रजनन दर असलेला देश ठरलेला आहे. तर दक्षिण कोरिया या देशातील प्रजनन दर अगोदरपासूनच कमी होता आणि यावेळीसुद्धा 2023मध्ये देशातील प्रजनन दरामध्ये आणखीन घट दिसून आली आहे. या देशामध्ये प्रजनन दर कमी राहण्याचे कारण म्हणजे करिअर उन्नती आणि मुलांचे संगोपन करण्यासाठी लागणारा खर्च याविषयी चिंता. यामुळे येथील महिला मुलांना जन्म देण्यामध्ये उशीर करतात किंवा मुले जन्माला न घालण्याचा निर्णय घेतात. 2023 या वर्षामध्ये या देशातील प्रजनन दरामध्ये घट होऊन 0.72 झाला आहे. लोकसंख्या स्थिरतेसाठी आवश्यक प्रजनन दर हा 2.1 इतका गरजेचा आहे. दक्षिण कोरियाची लोकसंख्या सध्या 51 मिलियन इतकी आहे. सध्या सर्वाधिक प्रजनन दर हा नायजर या देशाचा आहे. येथे प्रति महिला 7 मुले जन्माला घातली जातात. त्यानंतर माली या देशाचा क्रमांक लागतो. तसेच सध्या भारताचा प्रति महिला प्रजनन दर हा 2.122 इतका आहे. तर दक्षिण कोरियामध्ये सर्वात कमी प्रजनन दर आहे दक्षिण कोरियाची राजधानी आहे सिओल. चलन आहे वॉन. पंतप्रधान आहेत हान डक सू आणि राष्ट्रपती आहेत यू सुक येओल. पुढचा प्रश्न पाहूया. पशुकल्याणासाठी वंतारा नावाचे एक राष्ट्रीय अभियान कोणी सुरू केले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, रिलायन्स इंडस्ट्रीज यांच्याकडून पशुकल्याणासाठी वंतारा या नावाचे राष्ट्रीय अभियान नुकताच सुरू करण्यात आलेलं आहे. तर रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रिलायन्स फाउंडेशनने पशुकल्याणासाठी नुकताच वंतारा नावाचा कार्यक्रम सुरू केलेला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील व जगभरातील जखमी, दुर्व्यवहार झालेले आणि नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या प्राण्यांचा बचाव, उपचार आणि देखभाल ही केली जाणार आहे आणि त्यांचे पुनर्वसन देखील केलं जाणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज सध्या पेट्रोलियम, प्राकृतिक गॅस, रसायन आणि पेट्रोकेमिकल या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजची स्थापना झालेली आहे 1958मध्ये. संस्थापक आहेत धीरूभाई अंबानी. रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुख्यालय आहे मुंबईमध्ये आणि सध्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत मुकेश अंबानी. पुढचा प्रश्न पाहूया. डेंग्यू रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने कोणत्या देशाने नुकताच आरोग्य आणीबाणी लागू केली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, पेरू. पेरू या देशाने डेंग्यू रुग्णांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने देशामध्ये आरोग्य आणीबाणी ही लागू केली आहे. तर दक्षिण अमेरिकन देश आहे पेरू आणि या पेरूमध्ये डेंग्यू तापाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. या रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर देशामध्ये आरोग्य आणीबाणी लागू करण्यात आली आहे. पेरूच्या 25 प्रदेशांपैकी 20 प्रदेशांमध्ये आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. तर पेरूची राजधानी आहे लिमा. चलन आहे सोल आणि पेरूचे सध्याचे पंतप्रधान आहेत अल्बर्टो ओटारोलो. पुढचा प्रश्न पाहूया. आशियाई खेळांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सशस्त्र दलाच्या जवानांसाठी आर्थिक प्रोत्साहन योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली आहे? तर पहा, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, संरक्षण मंत्रालय. संरक्षण मंत्रालयाकडून आशियाई खेळांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सशस्त्र दलांच्या जवानांसाठी आर्थिक प्रोत्साहन योजना सुरू करण्यात आलेली आहे. तर संरक्षण मंत्रालयाने ही योजना सुरू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून आशियाई स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सशस्त्र दलातील जवानांसाठी आर्थिक प्रोत्साहन देण्यात येणार आहे. आगामी पॅरिस ऑलिम्पिक 2024ची तयारी करण्यासाठी प्रोत्साहन आणि प्रेरणा म्हणून ही आर्थिक योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून आशियाई स्पर्धा आणि आशियाई पॅरा गेम्स या दोन्ही गेम्समध्ये सुवर्णपदक विजेत्या सशस्त्र दलातील जवानांना 25 लाख रुपयांचे रोख बक्षीस दिलं जाणार आहे. तर रौप्य पदक विजेत्यांना 15 लाख आणि कांस्य पदक विजेत्यांना 10 लाख रुपये हे प्रोत्साहन म्हणून प्रदान केले जाणार आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. IIT मद्रास यांनी विकसित केलेल्या पहिल्या सेप्टिक टँक साफ करणाऱ्या रोबोटचे नाव काय आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, होमोसेप एटम असे या रोबोचं नाव आहे. IIT मद्रासने हा रोबो विकसित केलेला आहे. सेप्टिक टँक साफ करणारा हा रोबो आहे. तर भारतातील पहिलाच सेप्टिक टँक साफ करणारा क्लिनिंग रोबोट नुकताच IIT मद्रासने तयार केलेला आहे. मॅन्युअल स्केवेजिंग दूर करणे आणि देशभरातील स्वच्छता मोहिमेला प्रोत्साहन देणे हा यामागचा प्रमुख उद्देश आहे. पुढचा प्रश्न पाहूया. जागतिक सुवर्ण परिषदेने नुकताच भारतासाठी कोणाला मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त केला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, सचिन जैन. सचिन जैन यांची जागतिक सुवर्ण परिषदेने नुकताच
भारतासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त केलेलं आहे. तर जागतिक सुवर्ण परिषद अर्थात वर्ल्ड गोल्ड काउन्सिल यांनी सचिन जैन यांना भारतासाठी CEO म्हणून नियुक्त केलेलं आहे. मार्च 2024 पासून सचिन जैन हे वर्ल्ड गोल्ड काउन्सिलचे भारतातील मुख्य कार्यकारी अधिकारी असणार आहेत. डी बिअर्स या कंपनीचे ते व्यवस्थापकीय संचालक होते. त्यांनी भारत आणि पश्चिम आशियातील डी बिअर्स फॉर एव्हरमार्क व्यवसायाचे नेतृत्व केलेलं आहे. तसेच त्यांनी लँड्रो, स्वच ग्रुप आणि बेनेटेन यांसारख्या नामांकित कंपन्यांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्या आहेत. जागतिक सुवर्ण परिषद जी आहे ही जगातील सुवर्ण खाण कामगारांचे प्रतिनिधित्व करते. तर हे होते आजच्या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स. सेशन कसं वाटलं कमेंटद्वारे कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.